सांगतो आणि ती स्टोरी नाही आहे, ती माझ्यासोबत घडलेली गोष्ट आहे. पेट्रोल संपलं कंपनीमध्ये, तो मिलिनियरवर ठेवला, तो शॉर्ट झाला. त्याच्यामुळं काय सकाळचं जे रेकॉर्ड केलं ते काही कामाचं नाही आहे. पण जर झालंच असं तर पहिला पोलीस स्टेशनला फोन लावायचा. पोलिसांची गाडी येते आपल्यासमोर, पहिला पोलीस स्टेशनला फोन लावायचा, असं असं मॅटर झालं सांगायचं आणि रिपोर्ट करायचं. मग त्या व्यक्तीला सांगायचं की मी तुम्हाला या पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये इथे सोडणार आहे. संपला विषय. बाकी फॉगलाईट कशी वाटते सांगा कमेंटमध्ये. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजचा आहे गणपती बाप्पांचा दिवस 3रा. आता मी चाललो कामाला, ऑफिसला चाललो आहे. इकडं आपला मंडळाचा गणपती बारक्या पोरांनी केलेला आहे सगळ्यात. चला तर मी निघतो आता घरातून. बाय बाय, भेटू डायरेक्ट गाडीवर. A few moments later. पेट्रोल संपलं कंपनीमध्ये. मच्छिंद्र भाऊच्या गाडीचं. आम्ही सगळे थांबलो आहे गाडीसाठी. चला बघू, आपण ट्राय मारायचा. पेट्रोल संपलं नाही आहे, काय माहिती काय झालं. पेट्रोल संपलं. अरे असं वाटतं सायकलचा पॅन्डल मारते ते. नमस्कार मित्रांनो, आता आता आपण ऑफिसमधून निघालेलो आहे. सकाळीचा सीन कसा झाला की मी कॅमेरा लावला, पण मॅटर असं झालं की मी त्याला लिनियरवरच ठेवला. जो कॅप्चर मोड असतो ना, वाईड अँगलचा कॅमेरा अँगल, तो मी लिनियरवर ठेवला, तो शॉर्ट झाला. त्याच्यामुळं काय सकाळचं जे रेकॉर्ड केलं ते काही कामाचं नाही आहे. तर फ्रेशमध्ये रेकॉर्ड करायचं आहे. आणि आता आपण चाललो आहे घरी. बस सध्या तरी तेवढाच विषय. बघू अजून कसं होतं, भेटू पुढं. दरवेळेस आपल्याला लागणारं हे ट्रॅफिक. ट्रॅफिक आहे, रोड पूर्ण जाम आहेत. त्याच्यामुळं आपल्याला ऑफरोडिंग करून जावं लागतं रोज. आणि ते ऑफरोड आत्ता तरी पाऊस नाही म्हणून काय वाटत नाही. जेव्हा पाऊस असतो ना, बाई नुसते गाडी स्लिप. पुढचा टायर, मागचा टायर, वरचा टायर, खालचा टायर, सगळे टायर स्लिप होते त्याच्यात. अरे यार, अजून बाकी. तर मी ना सकाळच्या व्हिडिओमध्ये एक स्टोरी सांगत होतो, म्हणजे सांगितली होती, बट ती मला परत सांगावी लागणार आहे. कारण की तो जो सगळा अँगल आहे तो बिघडला होता. त्याच्यामुळे मी तुम्हाला स्टोरी सांगतो, फक्त पुढं गेल्यावर सांगतो. आणि ती स्टोरी नाही आहे, ती माझ्यासोबत घडलेली गोष्ट आहे. गोष्ट स्टोरी एकच ना. स्टोरी नाही रे, म्हणजे काय सांगू, काय बोलू आता. हा माझा एक्सपिरियन्स आहे. एवढं ऑफरोड करून जावं लागतं रे भाई. सिग्नल सुटला आहे. 5 4 3 2 1 0. चलो. बदा निस्ते खड्डे. वैताग आणला या खड्ड्यांनी. ट्रॅफिक, नुसती ट्रॅफिक आहे, नुसती ट्रॅफिक. गणराया जीवन है, नमो 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 नमस्ते, नमो 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 नमस्ते, नमो 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 नमस्ते, नमो नमो. ऑफ रोड ही डालते हैं क्योंकि जल्दी निकल जाएगा गाड़ी. चलो ऑफ रोडिंग. बांग बूंग बांग बूंग बांग बूंग बांग बूंग बांग बूंग.
काका जरा सारखा आस. ऑफ रोडिंग संपलं पण ट्रॅफिक आहे तसंच. कसं करायचं सांगा रे भाई लो, वैसे ट्रॅफिक होईगी पुणे में. असं झाल्यावर कसं करायचं. निवांत रोडला लागलो आहे सगळं. ट्रॅफिक बेफिकचा रोड, खराब रोड सगळं मागं सोडून चिल मोड या रोडला लागलो आहे आता. तुम्हाला स्टोरी सांगतो. स्टोरी अशी की मी असंच कामावरून संध्याकाळचं येत होतो, तेव्हा आम्हाला 7:30 पावणे 8च्या रेंजला सोडलं होतं. लोड होता कामाचा, त्याच्यामुळं लेट सोडलं कंपनीतून. सो लेट सोडलं त्याच्यामुळं आपलं भूक पण लागली ती. आणि 8, 8:30 पावणेनं झाले होते आता घराकडं. पुढं पेट्रोल पंप आहे एक, टोल नाक्याच्या पुढं पेट्रोल पंप आहे. ठीक आहे, त्या पेट्रोल पंपला एक आजोबा थांबले होते. त्या आजोबांनी म्हणजे खूप पाऊस पडत होता. मागच्या वर्षाची गोष्ट आहे, पाऊस खूप पडत होता आणि ते रोडच्या बाजूला थांबलेले. रेनकोट नाही, छत्री नाही आणि सगळे लोक आडोशाला थांबले. ते आजोबा तिकडं भिजत थांबलेत. आता अशा कंडिशनला गाडतं म्हातारा माणूस आहे बाबा, नाही का. काहीतरी अर्जंट काम असेल त्यांचं घरी, त्याच्यामुळे ते एवढं जीव काढतं, ते पावसात थांबतं ते. त्याच्यामुळे मी आपलं एक म्हणजे मला सवय पण येते की बाबा कोणी असं असेल ज्यांना गरज आहे म्हणजे लिफ्ट द्यायची वगैरे, त्यांना मी देतो. कोणते एखादे आजोबा आजी वगैरे असे जात असतील रोडने पायी, त्यांना कुठेतरी आता आपल्याला कळतं की इथून चालत चालेल म्हणजे त्यांना कुठेतरी जायचं आहे लांब. त्यांना विचारतो मी की यायचं आहे की तुम्हाला, ते हो म्हणले तर घेतो त्यांना जातो. म्हणजे ही सवय मला लिफ्ट द्यायची. त्याच्यामुळे मी तसंच तिथं थांबलो. ते आजोबा हात करतो सगळ्यांना, मग मी थांबलो. त्यांना घेतलं गाडीवर, बसले गाडीवर. आता मुद्दा असा की मी त्यांना पेट्रोल पंपच्या समोरून उचलले. याचा अर्थ तिथं जे CCTV त्याच्यामध्ये मी झालो आहे कॅप्चर. ठीक आहे, तर त्यांना मी घेतलं गाडीवर. गाडी ही नव्हती, आपली जुनी गाडी होती. ते बसले गाडीवर, आपण थोडंसं पुढं आलो. असंच मग आजोबा विचारायला लागले कुठे आहे, काय आहे, काय नाही, किती वर्ष झाले. सांगितलं त्यांना असं असं आहे, एवढे वर्ष झाले. मग बोलायला लागले. ते बसायच्या वेळेस म्हणलेले मी त्यांना, काका तुम्हाला कुठं सोडायचं आहे. ते म्हणले मला स्टँडजवळ सोड. आता माझं ॲक्च्युली मी स्टँडच्या रोडून जात नाही, मी दुसऱ्या रोडून जातो, स्टँड साईडला जात नाही मी. पण आता त्यांना सोडायचं म्हणलं एवढ्या याच्यात, तर त्यांना सोडवतो म्हणलं ठीक आहे बाबा चालेल. तिथे गेलो, जाता जाता पुलाजवळ आलो आणि ते बोलायला लागले भाई मला तू घरी सोड, माझं घर अशा ठिकाणी. तिथून 8 किलोमीटर आतमध्ये घर होतं त्यांचं. मी नावं सांगत नाही आता लोकेशन्सची. तर ते बोलले 8 किलोमीटर आहे. म्हणजे त्यांनी नाव सांगितलं, मला माहिती किती किलोमीटर आहे. सो मी म्हणलं आजोबा मला तर जमणार नाही, मला भूक पण लय लागली, दमून आलो मी. म्हटलं तुम्हाला तिथपर्यंत सोडतून जातो म्हटलं. नाही म्हणले तुला जेवायला घालतो असं तसं, आणि असं धरून ठेवलं, मला सोडतच नव्हते. मग माझ्या ते डोक्यात आलं की भाई यांनी स्मेल वगैरे यायला लागलेला होता तेवढ्यात, नाही का दारू. मला कळलं की दारू पिलेले आहेत म्हणून बोलायला लागले तसे. बाबांना म्हणलं बाबा बघा मला खरंच नाही जमणार, वाटलंच तर मी तुम्हाला रिक्षाचे पैसे देतो. रिक्षा किती 200 पैसे पण देत नाही म्हटलं, जेवढे तो सांगेल रिक्षावाला 200-300 रुपये तेवढे त्याला देतो पैसे. तुम्ही जा त्याला घेऊन कुठं असेल ते, किंवा तुमच्याकडे देतो तुम्ही करून घ्या मॅनेज. तरी पण बाबा काही उतरायला तयार नाही, सोडत पण नव्हते. मग माझ्या डोक्यात ट्यूब पेटली की भाई मागच्या पेट्रोल पंपवरून आपण यांना घेतलं आहे आणि जर रस्त्यामध्ये यांना कुठे असं सोडलं आणि ह्यांचं जर काय तर ड्रिंक केलेले, ह्यांचं काही जर बरं वाईट झालं तर सगळा मॅटर आपल्या अंगावर येईल. त्याच्यामुळे मी काय केलं, पेट्रोल होतं गाडीत पण तरी पण म्हणलं बाबा इथं मला पेट्रोल भरायचं आहे. तिथं थांबलो. मग तिथं गेलो, पेट्रोल भरलं. बाबांना म्हणलं बाबा ठीक आहे आता समोरच स्टँड आहे, उतरा तुम्ही इथं प्लीज, मला जायचं आहे. बाबा काय ऐकायला तयार नाही. मग तिथं ज्यांनी पेट्रोल भरलं ना त्या दादांनी, त्यांना म्हणलं दादा असा असा शॉर्ट आहे तर सांगा तुम्ही समजून. तर त्यांनी पण सांगितलं, पण काय बाबा काय ऐकायला तयारच नाही. मग बाबांना मग मी म्हटलं बाबा, म्हणजे मी एवढं चिडलो तर चिडणारच भाई, साहजिक आहे माणूस, कामावरून वगैरे आलं आहे, असं असं शॉर्ट झालं एवढं सगळं मग चिडतात ना. म्हणलं बाबा का मी आत्ता जर तुम्हाला उतरायचं ना, आत्ता मी म्हणतो उतरा ना, तर तुम्ही जर तुम्हाला उतरायचं असेल तर आत्ताच उतरून जा. मी इथून पुढं 5 किलोमीटर जाणार आहे, तुम्हाला मग 5 किलोमीटर रिटर्न चालत यायला लागेल, चालेल का. ठीक आहे म्हणले बाबा, तरी उतरायला तयार नाही. मग मी घेतली गाडी पुढं 100-150 मीटर घेतली पुढं. मग तेव्हा उतरायला लागलं, असे शिव्या बिव्या द्यायला लागले. आयला म्हणलं अवघड आहे बाबा. तिथून मी कानाला खडा लावला, इथून पुढं कोणालाच लिफ्ट देणार नाही बाई, इथून पुढं लिफ्ट द्यायची नाही असं डोक्यात ठरवलं.
असा शॉट झाला माझ्यासोबत. सो सांगायचं तात्पर्य असं की त्यांना गरज होती का नव्हती, तर ते मला तेव्हा पहिल्या सिच्युएशन वाटलं त्यांना गरज होतीच, खरंच गरज होती. पण ते नंतर त्यांना काय विषय झाला काय माहिती, ते घरी सोड वगैरे वगैरे बोलायला लागले. तर ते आजोबा होते म्हणून मी असं केलं. आता हे, आणि ते पण माझ्या ओळखीचा एरिया होता नाही का, रेग्युलरचा एरिया आहे माझा. ह्याच जर गोष्टी तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी गेला आहे, ह्या अजिबात करायच्या नाही. लिफ्ट देणं, हे देणं, असं एखादा पोरगा चालला हा दिसतोय ना एकटा, उचलायचा विचलायचा नाही, नाही बाबा लिफ्ट अजिबात द्यायची नाही, पोरगा असो पोरगी असो. आणि जर लईच काहीतरी एकदम क्रिटिकल कंडिशन झाली, ॲक्सिडेंट झाला आहे वगैरे वगैरे, असं जर सिनारिओ असेल, त्या पण गोष्टी ट्रॅपमध्येच येतात. पण जर झालंच असं तर पहिला पोलीस स्टेशनला फोन लावायचा. पोलिसांची गाडी इथंच आपल्यासमोर, पहिला पोलीस स्टेशनला फोन लावायचा, असा असा मॅटर झाला आहे सांगायचं आणि रिपोर्ट करायचं. मग त्या व्यक्तीला सांगायचं की मी तुम्हाला या पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये इथं सोडणार आहे, संपला विषय. द्यायचा विषय सोडून. हेल्प करायचीच असेल तर, नाहीतर नाही केलेली परवडली असलेल्या आफड्यांमध्ये. आणि उचललं तर CCTVच्या समोरून उचलायचं आणि CCTVच्या समोरच सोडायचं बाई. आता कसं आहे, अंगलट येतात विषय. बस एवढंच स्टोरी होती आपली. बाकी फॉगलाईट कशी वाटते सांगा कमेंटमध्ये. आता घरी गेल्यावर भेटतो, आरती वगैरे करायची आपल्याला गणपती बाप्पाची. बाय बाय. फायनली आलो बाप्पा घरात. गणपती बाप्पा मोरया. हातपाय धुवून येतो परत. मस्तपैकी फ्रेश झालो, कपडे चेंज केले आणि आता व्लॉग बघायला बसलोय. आपला मोदकवाला व्लॉग. 7 वाजले, 7:45 झाले, टाईम 7:45. मोदकचा व्लॉग चालू आहे. चला आता आरती करून घेऊ. बाप्पा झाले तयार, आम्ही पण झालोय तयार. टोपी तर की करे, हां ओके सर, टिका लागला बरोबर बराबर. चलो आरती करून घेऊ पटकन आता, फटाफट आरती करू आणि बसू ब्लॉग एडिटला. आरती झालेली आहे. बॅक टू द वर्क. एडिटिंगला बसलो. हां एडिटिंग आता ह्या व्लॉग नंबर 19 उद्या संध्याकाळी 7 वाजता. जसं आजचा व्लॉग संध्याकाळी 7ला आला, तसंच उद्या संध्याकाळी 7 वाजता व्लॉग नंबर 19 येणार. ठीक आहे. हा आजचा व्लॉग आपण इथं एंडअप करतो आहे. डायरेक्ट भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय, गुड नाईट. गणपती बाप्पा मोरया.